अष्टभैरवाचं चांगलं घे. नमस्कार. श्री काळ भैरवनाथ देवस्थान ऑडिओ या यूट्यूब चॅनलला भाग दुसरा पाहण्यासाठी लाईक व शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तर देव अंकुलीवरून आडीला कसे आले. तर इथून पुढे दुसरा भाग आडीपर्यंतचा प्रवास. तर असं झालं मित्रांनो, भैरवनाथ भक्तांनो. तर आडीव आणि देगावच्या शिवावर हे काळ भैरवनाथचं स्थापन झालेलं मंदिर आणि मूर्ती तुम्ही पाहू शकता. तर आमचे पूर्वज म्हणजे माझे पंजोबा तर आडीव आणि देगावमध्ये देव तुमचा, देगावली म्हणायची देव आमचा, आडीवली म्हणायची देव आमचा. मग ह्यात काय झालं, जी कोणी ही स्थापन झालेली मूर्ती घेऊन जाईल त्याच्या पाठीमागे देव जाईल, असं देगावली बी ना आडीवली बी म्हणल्यानंतर तर 12 गाड्या म्हणजे बैलगाड्या, 12 बैलगाड्या दोघांकडून बी उपस्थित राहिले. इथं उपस्थित राहिल्यानंतर तर देव उचलायचा आणि गाडीत बसवायचा. ही देगावल्याचं आणि आडीवल्याचं ठरलं. ठरल्यानंतर मग पहिला त्याला देगावल्याला मान उचलायचा दिला. तर देव काय जागचे हालेना, मग नंतर आमच्या पंजोबाची वेळ आली, म्हणजे आडीवलींची वेळ आली. तर देव उचलायला लागल्यानंतर देव अजात उचलला आणि हाल्या बैलाच्या गाडीत बसवल्यानंतर तिथून आडीवला देव बैलगाडीत वाजत गाजत आडीवमध्ये गेले. आडीवमध्ये गेल्यानंतर तिथे एक लिंबाचं झाड होतं, खूप मोठं असं लिंबाचं झाड. त्या लिंबाच्या झाडाखाली देवाची मूर्ती स्थापन केली. स्थापन केल्यानंतर तर मंदिर बांधायचं तर ही एक मोठी कहाणी आहे. तर मंदिर कसं बांधलं गेलं ही आपण सांगणार आहे पुढच्या भागात. तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चांग भले.